चला लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला होमवर्क दिला होता, समजून सांगतो म्हणजे ज्यांनी नाही केला त्यांना लक्ष देईल. राकेश, महेश आणि मुकेश, महेशना नाही गेला, नाही नाही मी एवढ्या लवकर जाणार नाही, अजून भरपूर करायचं काय काय. राकेश, महेश आणि मुकेश वेर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1. जरी ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये महेश असतं तरी मी चेंज केला असता. देअर बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2019 इज अंडर. कॅपिटल दिले, कॅपिटल अकाउंटमध्ये जाईल क्रेडिटर्स बँक लोन, बिल्स पेबल, लायबिलिटी आहे. प्लांट अँड मशिनरी, मोटर कार, डेटर्स, आरडीडी, इन्व्हेस्टमेंट बँक, ॲसेटला जाईल. फक्त बँकेवरती लक्ष ठेवा काय एंट्री आहे का. मुकेश डायड ऑन 30 जून. मुकेश 30 जूनला गेला म्हणजे लगेच समजलं पाहिजे किती महिने बिझनेसमध्ये येतो, 3 महिने. एप्रिल, मे आणि जून 3 महिने आहे तो. अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेअर मेड. काय ॲडजस्टमेंट्स करायला सांगितल्यात. ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज प्लांट अँड मशिनरी 44,000 करायचे म्हणजे काय करायचे, ॲप्रिसिएट. मोटर ट्रक 18,000 करायचं म्हणजे डेप्रिसिएट. 20,000 ची 18 करायचे, डेप्रिसिएशन आहे. इन्व्हेस्टमेंट 17,000 कमी करायला लावली इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर ऑल डेटर्स वेर गुड. सगळे डेटर्स चांगले आहेत तर मग या आरडीडीचं काय करायचं, आरडीडी राईट ऑफ करून टाकायचा, कॅन्सल करायचा. म्हणजे आरडीडी कमी झाला याचा अर्थ आपल्यासाठी फायदा आहे. प्रॉफिट ऑन लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय आरडीडी. आणि डेटर्स किती दाखवणार ॲसेट साईडला, किती दाखवणार 16,000, 16,000. आरडीडीची गरजच नाही आहे म्हणतात ते ना, म्हणजे आरडीडी लेस करणारच नाही, डायरेक्ट 16,000 आउटरला दाखवणार, समजलं. आणि आरडीडी रिव्हॅल्युएशनच्या किंवा प्रॉफिट ऑन लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 टाइम्स. 2 टाइम्स म्हणजे काय, म्हणजे नंबर ऑफ इयर्स परचेस 2 दिला यांनी इनडायरेक्टली. हे 2 टाइम्स म्हणजे नंबर ऑफ इयर्स परचेस आहे. नंबर ऑफ इयर्स परचेस 2 घ्यायचे. ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 इयर्स, मागच्या 5 वर्षांचा ॲव्हरेज प्रॉफिट काढा आणि त्याच्यावरतून गुडविल काढायचे. आणि नो गुडविल अकाउंट टू बी शोन इन द बुक्स. आणि गुडविल अकाउंट बुक्समध्ये दाखवायचं नाही म्हणजेच काय करायचं, राईट ऑफ. रेज आणि राईट ऑफ दोन्ही सांगितलंय. मग आता गुडविल काढायचं जर म्हणलं तर गुडविलचा फॉर्म्युला सांगा मला एकदा. ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग स्टार्टिंगला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायला लागेल. ॲव्हरेज प्रॉफिटचं काय फॉर्म्युला आहे, टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट म्हणजे बेरीज करायची सगळ्या प्रॉफिटची. 6,000 प्लस 11,000 प्लस 7,000 प्लस 12,000 प्लस 24. आणि किती नंबर ऑफ इयर्स किती आहेत, 5 म्हणजे डिवायडेड बाय 5. किती आलं याचं, 17 आणि 7 24, 34, 36, 36 आणि 56 आणि 4 60. 60,000 येतं का, केलं आहे म्हणताय का असं बघताय, केलं आहे ना. 17 आणि 7 24, 24 आणि 10 34, 36, 36 आणि 4 40, 40 आणि 60,000 बरोबर आहे. 60,000 डिवायडेड बाय 5 म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट किती आला, 12,000 रुपये ॲव्हरेज प्रॉफिट आला. मग गुडविल काढायला सिंपल आहे. मग गुडविलचं काय माहिती आपल्याला, गुडविलचा फॉर्म्युला तर आपण वरती लिहिलं आहे ऑलरेडी. ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. किती सांगितले, ट्वाईस. 2 टाइम्स म्हणजे 2 वेळा. म्हणजे गुडविल किती झालं, 24,000. आता इथे त्यांनी फक्त त्या रिटायरिंग पार्टनरच्या गुडविलविषयी बोललं आहे का सगळ्या फॉर्मचं सांगितलं आहे, फॉर्मचं सांगितलं आहे. म्हणजे रेज ओल्ड रेशोमध्ये तिघांनाही घ्यायचं. म्हणजे रेजची एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट 24,000 टू, काय नाव आहे त्यांची, राकेश, महेश आणि मुकेश. हे पुढे कॅपिटल अकाउंट लिहायचं आहे बरं का. हीच जर्नल एंट्री करतोय ना आपण ॲडमिशन पासून, बरोबर आहे का. रिटायरमेंटमध्ये पण हीच जर्नल एंट्री करत होतो आपण रेजची. काय त्यांचा रेशो आहे 3:2:1 म्हणजे किती शेअर करायचे आहेत, 6. 24,000चे 6 शेअर केले तर 6 चोक 24 म्हणजे 4,000चा एक शेअर झाला. म्हणजे 4 त्रिक 12, 4 दुने 8 आणि 4 एके 4. 3:2:1च आहे ना रेशो. हे गुडविल रेज झालं.
म्हणजे याचा इफेक्ट आपल्याला गुडविल अकाउंट तर बनवायची गरज नाही आहे, बनवायचं असेल तर बनवा, काही प्रॉब्लेम नाही. आणि पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला काय लिहिणार, बाय गुडविल अकाउंट. ठीक आहे, समजलंय. आता राईट ऑफही करायला लावले, नॉट टू शो इन द बुक्स म्हणले म्हणजे राईट ऑफ करायचं. राईट ऑफ कुठल्या रेशोमध्ये करतो, न्यू. आता न्यू रेशो कसा काढणार, कोण गेला यातला, मुकेश गेला. म्हणजे मुकेशचा शेअर बघा कुठला होता, तिसरा पार्टनर मुकेश, म्हणजे एक शेअर गेला. म्हणजे राहिलेल्या दोघांचा शेअर काय राहील, 3:2, म्हणजे 5 भाग करायचे आपल्याला याचे. गुडविल राईट ऑफ करताना गुडविलला क्रेडिट आणि पार्टनर्सला डेबिट. राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट, काढा बरं, 24,000चे 5 भाग करा. महेश कॅपिटल अकाउंट डेबिट, टू गुडविल अकाउंट. कितीचा एक भाग येतो, 8×45 आणि 5×20 म्हणजे 4,800चा एक शेअर आला. 4,800 गुणिले पहिल्याला किती, 3 आहेत ना, 4×12 आणि 8×24 14,400 आणि 9,600. 4×2 8 आणि 8×2 16, बरोबर आहे. हे गुडविल राईट ऑफ केलं. मग राईट ऑफचा इफेक्ट कुठं जाणार, या दोघांच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. म्हणजे मी पाहिजे तर लिहून दाखवतो तुम्हाला, कुठे माझं पार्टनरचं कॅपिटल अकाउंट, राकेश, महेश आणि मुकेश. तुमच्यापैकी सॉल्व किती जणांनी केला हा प्रॉब्लेम, एकटीने केलाय, बाकीच्यांनी नाही केलेला. होमवर्क जमल तुम्हाला का घ्यायचं आहे प्रॉब्लेम, होमवर्क करा, सिंपल आहे. हे गुडविलचं फक्त सांगतो मी तुम्हाला. पहिली एंट्री आपण रेजची केली, गुडविल अकाउंट डेबिट टू राकेश, महेश, मुकेश, म्हणजे यांना क्रेडिट आहे, यांच्या क्रेडिटला जाऊन बाय गुडविल. पहिलं ते ओपनिंग बॅलन्ससाठी वगैरे जागा ठेवून बाय गुडविल अकाउंट 12,000, 8,000, 4,000. ठीक आहे. आणि राईट ऑफ केलं म्हणजे या दोघांना डेबिट केले बघा, आणि गुडविलला क्रेडिट आहे म्हणजे या दोघांच्या डेबिटला जाऊन टू गुडविल अकाउंट 14,400 आणि 9,600 ना. $14,400 आणि 9,600. मुकेश तर गेला, हे गुडविल राईट ऑफ केलं आणि इकडे गुडविल रेज केलं होतं. समजलं का गुडविलचं काय केलं, ठीक आहे, समजलं गुडविलचं काय केलं. त्याच्यानंतर समोर पुढची ॲडजस्टमेंट एक इम्पॉर्टंट होती, वेगळी आहे थोडीशी. मुकेश शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द हिज डेथ, तो जाईपर्यंतचा त्याचा जो प्रॉफिटचा शेअर आहे कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. लास्ट 2 इयर्सचा ॲव्हरेज प्रॉफिट घ्यायचा आहे. मग लास्ट 2 इयर्स कुठले आहेत, 4 आणि 5 म्हणजे 12,000 आणि 24,000चा ॲव्हरेज प्रॉफिट काढायला लागेल, बरोबर आहे का. मग वर्किंग नोट नंबर 2, हे समजा तुमची वर्किंग नोट नंबर 1 झाली. गुडविल वर्किंग नोट नंबर 2, मुकेश शेअर ऑफ प्रॉफिट. तर स्टार्टिंगला आपल्याला काढायला लागेल ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. किती किती येते प्रॉफिट, 12,000 आणि 24,000 डिवायडेड बाय किती करायला लागेल, 2, म्हणजे 36 डिवायडेड बाय 2 काय झालं, 18 आहे का, तू डायरेक्ट फायनल आन्सर सांगते. ओके, 18,000 झाला ॲव्हरेज प्रॉफिट. याचा अर्थ 1 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट 18,000 आहे. पण मुकेश किती दिवस आहे, 3 महिने, आणि त्यातला त्याचा शेअर किती आहे, 1/6. म्हणजे मुकेशचा शेअर कसा काढणार आपण, अगोदर काढायला लागेल आपल्याला प्रॉफिट फॉर 3 मंथ्स. 3 महिने का, कारण तो 3च महिने बिझनेसमध्ये. 1 4 वर्ष कुठलं आहे, 19. या 3 महिन्यांचा प्रॉफिट किती येईल, 18,000 डिवायडेड बाय 12 इंटू 3 किती येईल सांगा बरं. 15 12 81 म्हणजे 15 तरी 45, 4,500 का,
4,500 रुपये 3 महिन्यांचा प्रॉफिट आहे. त्यातला मुकेशचा शेअर किती आहे? मुकेश शेअर डिवायडेड बाय 6 इंटू 1 किती आलंय? 6 7 42 आणि 6 25 750 का? 750 रुपये त्याचा प्रॉफिट आहे. बरोबर आहे का? हे प्रॉफिट कुठं कसं दाखवायला सांगितलं होतं तुम्हाला? जो काही रिटर्निंग पार्टनरचा शेअरचा प्रॉफिट येतोय मला सांगा, हा त्याचा शेअर आहे प्रॉफिटचा, म्हणजे त्याच्या कॅपिटलमध्ये क्रेडिटला दाखवलं पाहिजे का डेबिटला? क्रेडिटला, कारण प्रॉफिट मिळणार आहे म्हणजे कॅपिटल वाढलं पाहिजे. मग क्रेडिटला दाखवणार बाय प्रॉफिट अँड लॉस. काय लिहायला सांगितलं होतं? सस्पेन्स अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. वर्किंग नोट नंबर 2. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा? ॲसेटला. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. $750. समजलं का? बाकी रिव्हॅल्युएशन प्रॉफिट काढायचा, डिस्ट्रीब्यूट करायचं हे तर तुम्हाला येते. असं बघू नका माझ्याकडं. येतंय हा म्हणा नाही तर नाही म्हणा, पूर्ण सॉल्व करू पाहिजे तर आपण. जमाल ना करायला? काय चुकलंय? गुडविल कसं काय? कुठे दिले पार्टनरचं? तुम्हाला कोणी सांगितलंय पुस्तक बघायला? पुस्तक बघायला सांगितलंय कोणी तुम्हाला? हे लक्ष द्या. चला जमलं का करायला? नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा का आपण? डेथचा प्रॉब्लेम नंबर 3. सॉरी माझ्याकडे आजचे दिवस फक्त ॲडजस्ट करा. उद्या तुम्हाला नक्की गॅरंटेड प्रिंटआउट देतो मी. विसरलो मी आज. आहे तसाही तुम्हाला सॉल्व करायचं, मी समजून सांगतो फक्त. अनिता, सुनीता अँड कविता वेअर पार्टनर्स इन अ बिझनेस sharing profits and losses in the ratio of 2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 is as under. Balance sheet as on 31st March 2019 liability दिले. अरे 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 फिगर त्याच्यात का वेगळे आहेत? वेगळे आहेत ना? 30 20 10 नावं इथं ह्यांची कसं काय आली परत? हां थांबा थांबा थांबा. Anita, Sunita and Kavita were partners in a business, sharing profits and losses in the ratio of 2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 is as under. Capital Anita, Sunita, Kavita. कुठे लिहिणार कॅपिटल? पार्टनर्स कॅपिटल मध्ये क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिटर्स बिल्स पेबल बँक लोन लायबिलिटी. ॲसेटला दिले प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, फर्निचर, डेटर्स, आरडीडी, बँक आणि गुडविल. गुडविल ऑलरेडी दिलंय बॅलन्स शीट मध्ये, त्यामुळे समजून घ्यायचं. इथं इम्पॉर्टंट मार्क करा. गुडविल ऑलरेडी दिलंय. ऑल डेटर्स वर कन्सिडर गुड. आत्ताच केलं. सगळे डेटर्स चांगले आहेत म्हणजे काय करायचं? आरडीडी रिव्हॅल्यू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट मध्ये क्रेडिटला जाईल आणि डेटर्स ॲज इट इज घ्यायचे आउटरला 20,800. ठीक आहे. अ कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर अ क्लेम ऑफ कंपेन्सेशन 900 वॉज प्रोव्हाइडेड. कॉन्टिंजंट लायबिलिटी 900 रुपये. कंपेन्सेशन म्हणजे काय? नुकसान भरपाई म्हणा किंवा मानधन द्यायचंय कोणाला तरी, त्याची लायबिलिटी प्रोव्हाइड करायची तुम्हाला बुक्समध्ये. कुठं जाईल इफेक्ट? लायबिलिटीला आणि रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला कॉन्टिंजंट लायबिलिटी. आता ॲक्च्युली इथं लॉजिकली बघितलं तर इथं हा पॉईंट मला जरा थोडासा खटकतोय, कारण आता तुम्ही 11th वगैरे नसाल, त्यामुळे कॉन्टिंजंट लायबिलिटी तुम्हाला माहित नाही का? माहिती कॉन्टिंजंट लायबिलिटी काय असते? कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी जी फ्युचरमध्ये होणाऱ्या घटनेवरती डिपेंड आहे. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला आपलं आय थिंक झालं असावं, विमा कंपनी आहे. आता मी लोकांचा विमा माझ्याकडे काढतोय म्हणजे लोक प्रीमियम देतात ते मला, आणि त्याला जर ॲक्सिडेंट वगैरे काय झालं तर मला भरपाई द्यायची. मी आज गॅरंटेड सांगू शकतो का 1 वर्षात हा माणूस जाणार आहे आणि त्याचे पैसे मला द्यायला लागणार आहे? गॅरंटी काच. भविष्यात जर तो गेला तर भरपाई द्यायला लागेल. तर कॉन्टिंजंट लायबिलिटी कधी बुक्समध्ये रेकॉर्ड करत नाहीत, बॅलन्स शीटमध्ये दाखवत नाहीत. ती कशी दाखवतात? बॅलन्स शीटच्या खाली नोट म्हणून देतात की एवढ्या रुपयाची कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे.
कॉन्टिंजेंट लायबिलिटी साईडला दाखवत नाहीत रिअल प्रॅक्टिसमध्ये, कारण ती फिक्स लायबिलिटी नाही आहे. तो जाऊ पण शकतो, नाही पण जाऊ शकतो. कसं सांगणार आज की लायबिलिटी आहे? म्हणून त्याला शब्दच वापरला कॉन्टिंजेंट लायबिलिटी आहे. लायबिलिटी विच डिपेंड्स ऑन हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ फ्युचर अनसर्टन इव्हेंट. भविष्यात होणाऱ्या घटनेवरती जे आधारित असते त्याला म्हणतात कॉन्टिंजेंट लायबिलिटी. तर माझ्या लॉजिकली मी जे काही मला अकाउंट येतं त्याच्यानुसार कॉन्टिंजेंट लायबिलिटी बुक्समध्ये दाखवत नाहीत, पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिले त्याप्रमाणे त्याचा इफेक्ट करा. लायबिलिटी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला आणि लायबिलिटी साईडला, हे जे सांगितलं ते तुमच्या नॉलेजसाठी सांगितलं. कॉन्टिंजेंट लायबिलिटी बाय वे ऑफ फुटनोट, म्हणजे फुटनोट म्हणून दाखवतात बॅलन्स शीटच्या खाली, लायबिलिटीमध्ये दाखवत नाहीत. आपल्याला काय इफेक्ट करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि लायबिलिटी साईडला. आपला आनंद आहे, आपल्याला काय आहे, बरोबर आहे का नाही? एवढं लोक कोण लावणार? इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन अ मार्केट अँड 10% प्रॉफिट. 10% प्रॉफिटला तुम्ही इन्व्हेस्टमेंट सेल केले, काय एंट्री करणार तुम्ही सांगा? इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटला केली आहे, हां बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट तुमची किती रुपये? 30,000 आहे. 10% प्रॉफिटला विकणार म्हणजे किती रुपयांना विकणार? 30,000च्या 10% किती प्रॉफिट झाला? 3,000. म्हणजे मी इकडे लिहू का? हे बघा, तुमची 30,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, 30,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 10% प्रॉफिट ॲड केला, 3,000 रुपये, म्हणजे विकली कितीला? 33,000ला. तर हे एंट्री कशी करतात? हे दोन एंट्री करतात. मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रॉब्लेममध्ये कसं दिले पोस्टिंग, एकदा मला बघू देत. बाय इन्व्हेस्टमेंट म्हणजे याची जर्नल एंट्री काय होती आहे? बँक अकाउंट दिले ना आपल्याला, कॅश आहे का बँक आहे? प्रॉब्लेममध्ये काय तुमच्याकडे प्रॉब्लेमच नाही. बँक अकाउंट डेबिट 33,000. तुमच्याकडून इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची जाणार? 30,000ची. टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 30,000. आणि जो प्रॉफिट झालाय तो कुठं दाखवायचा? टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. अशी एंट्री करायला पाहिजे ॲक्च्युली, पण हे काय करतात ते, म्हणजे ही जर एंट्री केली आहे तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या ऑपोजिट अकाउंट कुठला येईल? बँक. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमध्ये बँक येईल. तर हे काय करतात? दोन एंट्री करतात. म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी एंट्री केली आहे यांनी दोन एंट्री केल्यात. बँक अकाउंट डेबिट 33,000, आपण लास्ट टॉपिकमध्ये पण डिस्कस केलं आहे. टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 33,000. आणि सेकंड एंट्री प्रॉफिट ट्रान्सफरची सेपरेट करतात. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 3,000 टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 3,000. अशा दोन इफेक्ट केल्यामुळे फरक काय पडतो? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या ऑपोजिट अकाउंट कुठला आला आता? इन्व्हेस्टमेंट. त्यानुसार तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आन्सर दिले. इफेक्ट दोन्हींचा सेम आहे. कसा सेम आहे बघा? इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट 33,000चं आहे आणि डेबिट 3,000चं आहे, म्हणजे नेट क्रेडिट कितीचं झालं? 30,000चं. आपण हे नेट क्रेडिट 30,000चं केलं होतं. बँकेमध्ये किती पैसे डेबिट झालेत? 33. आपणही बँकेला डेबिट 33चंच केलं. आणि जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटला क्रेडिट झाला. आपल्याकडे तेच झाले, फक्त प्रेझेंटेशनमध्ये अकाउंटचं नाव वेगळं येईल, त्याच्यामुळे तुमचं आन्सर चुकीचं नको द्यायला. त्यामुळे सांगितलं ते दोन एंट्री करतात. बँकेच्या डेबिटला ते लिहिणार टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, म्हणजे बँकेत इफेक्ट आहे, बँक अकाउंट बनवायला लागणार. आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय बँक अकाउंट, सॉरी बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट. काय सांगितलं समजलं का? थांबा, किती पेज आहे रे हा? एकच मिनटं थांबा. ठीक आहे, तुम्हाला समजून सांगतो, नंतर मी करताना करतो तसं. इन्व्हेस्टमेंटचं काय करायचं कळालं का तुम्हाला? त्यानंतर काय सांगितलं? लोन वेअर पेड ऑफ. लोनचे पैसे देऊन टाकले, मग लोनचे पैसे दिल्याची एंट्री काय होईल? लोनमधून लेस होईल. आणि सेकंड इफेक्ट कुठे जाईल? काय संबंध प्रॉफिट अँड लॉसला? बँकेच्या क्रेडिटला जाईल ना, पैसे जाणार. लोन देणार म्हणजे काय देणार? त्यांना पैसे देणार, म्हणजे याची जर्नल एंट्री अशी होईल, बँक लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे बँकेला दोन क्रेडिट झाले बघा, बरोबर आहे का? बँक लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता बँक लोन अकाउंट तर आपल्याकडे नाही आहे, सोडून द्या विषय. बँक लोन कुठे दाखवले? लायबिलिटीला. लायबिलिटीमधून कमी होईल, लेस रिपेड, आणि बँकेच्या क्रेडिटला एक इफेक्ट द्यायला लागणार, बरोबर आहे का? मग बँक अकाउंटमध्ये क्रेडिटला जाईल बाय बँक लोन अकाउंट. बँक लोनला मार्किंग करा.
समजलं का काय सांगितलं? समजलं का श्रावणी का नाही समजलं? लोन वेअर पेड ऑफ. पेड ऑफ म्हणजे काय? लोन परत करायचं आहे आपल्याला. म्हणजे पहिले फेड तर तुला काय वाटलं पाहिजे? बँक लोनमधून काय केलं पाहिजे? हे जे लायबिलिटीला बँक लोन दिसतंय हे काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे, कारण पैसे देऊन टाकले. लेस पेड ऑफ म्हणजे लायबिलिटीला बँक लोन दिसणार नाही. तुम्ही बँक लोन परत करणार म्हणजे काय देणार? त्यांना पैसेच देणार ना. मग पैसे गेले म्हणजे बँकेला क्रेडिट. मग बँकेला क्रेडिट करणार म्हणजे बाय बँक टू बँक अकाउंट. बँक लोन अकाउंट डेबिट टू बँक. बँकेच्या क्रेडिटला दाखवली पाहिजे एंट्री, पैसे कमी होणार म्हणजे. आता हे ज्यासाठी रूल कुठले आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बँक पर्सनल अकाउंट आहे, आर्टिफिशियल पर्सनल आहे. ते नाही कळत तर तुम्हाला एक आपला गावठी नियम तयार केला होता. पैसे आले की डेबिट, पैसे गेले की क्रेडिट. मग आता पैसे गेले म्हणजे बँकेला काय केलं पाहिजे? क्रेडिट केलं पाहिजे. आणि कशासाठी गेले पैसे? बँक लोनसाठी. म्हणजे बँक लोन लेणार बँकेच्या क्रेडिटला आणि लायबिलिटी साईडला बँक लोन मायनस करून दाखवायचं. समजलं? गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 15,000 आणि इट वॉज टू बी रेज्ड इन द बुक्स. फर्मचं गुडविल किती रुपये सांगितलंय? 15,000 आणि रेज करायचं आहे. पण अगोदर किती गुडविल आहे? म्हणजे किती रेज करायला लागेल? 5,000. कुठल्या रेशोमध्ये? ओल्ड रेशो ऑल पार्टनर्स. म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट टू अनिता, सुनीता, कविता 5,000 रेज करायचं फक्त. समजलं? आणि राईट ऑफ सांगितलं नाही म्हणजे गुडविल ॲसेटला किती दाखवणार आपण? 15,000 रुपये ॲसेटला दिसणार. समजलं का? 10,000 ऑलरेडी गुडविल दिले, 15 करायचं म्हणजे 5,000 रेज करायचे. ठीक आहे. एंट्री तीच होणार, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स. कविता वॉज एंटायटल्ड टू गेट हर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ. कविता 1 जुलैला गेली म्हणजे कविता किती महिने बिझनेसमध्ये? 3 महिने. मग 3 महिन्याचं तिला प्रॉफिट द्यायचं आहे. आता 3 महिन्याचा प्रॉफिट कुठल्या आधारे काढायचं त्यांनी सांगितलंय. प्रॉफिट फॉर 1920. 1920 म्हणजे चालू वर्ष, ज्या वर्षात गेली ती. वॉज एस्टिमेटेड ॲट 10,000. म्हणजे काय? एस्टिमेट म्हणजे काय? अंदाज. त्यांना अंदाज वाटतोय की 2019-20चा 10,000 प्रॉफिट होईल. मग 10,000तून तिला शेअर द्यायचं आहे. 10,000चं किती वर्षाचं झालं? 12 महिन्याचा झाला ना. त्यातला 3 महिन्यांचा. आणि त्याच्यापैकी तिचा शेअर किती आहे? 1/5. 10,000 डिवायडेड बाय 12 किती येतं? 10,000 डिवायडेड बाय 12 गुणिले 3 केले की 3 महिन्यांचा प्रॉफिट मिळेल. त्याच्यातला 150चा शेअर आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा. आणि अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर. एक काम करू आपण, हा प्रॉब्लेम आपणच घेऊ. 2 मिनिटं थांबा फक्त. चला लक्ष द्या. आता मी फॉर्मॅट जास्त डिटेलमध्ये बनवत नाही, शॉर्टकटमध्ये टाकतो. इन द बुक्स ऑफ फर्म. जसं तुम्ही रोज करता तसं मी आज करतो. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. डेबिट आणि क्रेडिट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नाव काय आहेत पार्टनर्सचे? अनिता, सुनीता आणि कविता. त्यानंतर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट काय डेट आहे? डेटची डेट काय? 1 जुलै 2019 आहे ना. आणि एक वर्किंग नोटमध्ये बनवायला लागेल आपल्याला बँक अकाउंट, कारण बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन्स आहेत. चला लक्ष द्या. आपण स्टार्टिंग करूया. ॲडजस्टमेंट कशा कशाला होते? डेटर्सला इन्व्हेस्टमेंट, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग नाहीच आहे का याच्यात? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये चूक आहे का? हे प्लांट अँड मशिनरीचं लँड अँड बिल्डिंग करा. प्लांट अँड बिल्डिंग आहे. ओके सॉरी असू दे. प्लांट अँड बिल्डिंग आहे म्हणजे लँड अँड बिल्डिंगच आहे ते. फर्निचर, गुडविल, कविता शेअर आणि कविता एक्झिक्युटर. ठीक आहे चालेल. आणि इकडे एक बँक लोनला एक ॲडजस्टमेंट आहे. पोस्टिंग चालू करू आपण. कॅपिटल अकाउंट अनिता, सुनीता, कविता. कुठं जाणार आहे? कॅपिटल अकाउंटमध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन.
40,000. कॅपिटल किती त्यांचं 40,000 आणि 20,000. त्यानंतर काय सांगितलंय, क्रेडिटर्स कुठे जाणार, लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स 30,000. याला काय ॲडजस्टमेंट नाही आहे आउटरला. बिल्स पेबल आहे, लायबिलिटी आहे, लायबिलिटी साईडला जाणार. 2,000 यालाही काय ॲडजस्टमेंट नाही. बँक लोनला मात्र ॲडजस्टमेंट आहे, रिपेड केलं बँक लोन 8,000. त्यानंतर ॲसेट साईडला प्लांट अँड बिल्डिंग 55,800 याला ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट तुम्ही शो काय केली नाही तरी चालणार आहे, जरी केली तरी इथं लेस सोल्ड करा. फर्निचर 16,000 यालाही ॲडजस्टमेंट आहे. डेटर्सला काय करायचं आहे, डायरेक्ट आउटरला लिहायचं आहे. मग 20,800 ऑलरेडी काढायला लावलं आहे ना. बँक अकाउंट बनवलं आहे आपण, बँकेमध्ये इफेक्ट जाईल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,200. आणि गुडविल 10,000 दिलं आहे, तर गुडविल तर आपल्याला रेज करायचं आहे. ठीक आहे, चला पोस्टिंग झाली. आता लक्ष द्या, पोस्टिंग केली, गुडविल फक्त लिहिलेलं नाही आहे मी. ॲडजस्टमेंटमध्ये या. ऑन 1 जुलै 2019 कविता डायड, कविता गेली. आणि काय ॲडजस्टमेंट्स करायला सांगितलं त्यांनी, अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेअर मेड. ऑल डेटर्स वेअर कन्सिडर गुड. सगळे डेटर्स चांगले आहेत, म्हणजे हा RDD राईट ऑफ करायचं आहे. RDD कमी झाला म्हणजे आपला फायदा, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला. बाय RDD अकाउंट 800. आणि डेटर्स तर ऑलरेडी आपण आउटर लिहिलेलं. ठीक आहे, लिहू नका तुम्ही, लक्ष द्या, थोडंसं हे वेगळा प्रॉब्लेम आहे. अ कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर कंपेन्सेशन 900 वॉज टू बी प्रोव्हाइडेड. कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे, लायबिलिटी प्रोव्हाइड करायची म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमध्ये डेबिटला जाईल. टू कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट 900. आणि लायबिलिटी कुठं दाखवायला लागणार, लायबिलिटी साईडला. कॉन्टिंजंट लायबिलिटी 900. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन अ मार्केट ॲट 10% प्रॉफिट. आपण मगाशी बघितलं इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कशी आली होती. बँकेत पैसे येणार म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बँकेत पैसे आले, बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 33,000. 33 कसे आले समजलं का. 30,000चे 3%, 10% प्रॉफिट 3,000 होतो, म्हणजे 33ला विकली टोटल. इन्व्हेस्टमेंटमधून लेस करायला लागेल आपल्याला ॲसेट साईडला. लेस सोल्ड 30,000 आउटरला डॅश. आणि जो प्रॉफिट आला आहे तो कुठं दाखवणार, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमध्ये क्रेडिटला बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 3,000. त्यानंतर लोन वेअर रिपेड. लोन परत करायचं आहे म्हणजे लायबिलिटी साईडला कमी दाखवायला लागेल, लेस रिपेड. म्हणजे आउटरला राहिले डॅश. आणि लोन रिपेड करणार म्हणजे बँकेतून पैसे जातील, बँकेला क्रेडिट होणार. कशामुळे झाले, बाय बँक लोन अकाउंट. बँक लोनची अमाऊंट किती, 8,000 बाय बँक लोन अकाउंट 8,000. ठीक आहे, समोर काय दिले, समोर लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएटेड बाय 800 आणि फर्निचर 1100. करूया. लँड अँड बिल्डिंग 800 लेस डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन 55,000 आले आउटरला. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठं होईल, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू लँड अँड बिल्डिंग दिले ना त्यांनी. आता इथं टायपिंग मिस्टेक आहे ॲक्च्युली, त्यांनी वरती अमाऊंटचं अकाउंटचं नाव वेगळे दिले, खाली वेगळे दिले. आणि फर्निचर 1100ने डेप्रिसिएट करायचं आहे. फर्निचरमधून लेस डेप्रिसिएशन
किती राहतील बरं आउटरला? 14,900. सेकंड इफेक्ट कुठं जाईल याचा? मयूर कुठं जाईल इफेक्ट? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट म्हण ना. रिव्हॅल्युएशन नाही म्हणत येते. टू फर्निचर अकाउंट 1,100. त्यानंतर गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 15,000 आणि रेज करायला लावले. ऑलरेडी गुडविल 10,000 आहे. आता 15 करायचं म्हणजे किती रेज करणार आपण? 5,000. एकदा गुडविल रेजची एंट्री सांगा मला. गुडविल अकाउंट डेबिट 5,000 टू काय नाव आहे त्यांचे? अनिता, सुनीता आणि कविता. काय रेशो होता त्यांचा सांगा? 2:2:1 म्हणजे सिंपल आहे. 5 भाग करायचे ते. 1,000चा 1 भाग आला. 2,000 2,000 4,000 सॉरी 2,000 2,000 1,000. हे गुडविल रेज केल्याची एंट्री आहे. म्हणजे गुडविल रेज करताना पार्टनरला क्रेडिट होणार. बाय गुडविल अकाउंट 2,000 2,000 1,000. आता ॲसेट साईडला आपल्याला गुडविल किती शो करायला लागणार? 15,000. 10,000 होतं, आपण 5,000 रेज केलंय म्हणजे ॲसेट साईडला गुडविल दिसणार 15,000. सेम ॲडजस्टमेंट आपण रिटायरमेंटमध्ये पण केल्यात, बरोबर आहे. त्यानंतर कविता वॉज एंटायटल टू गेट हर शेअर इन प्रॉफिट. तिचा जो काही शेअर आहे प्रॉफिट मधला अप टू द डेट ऑफ हर डेथ, तिच्या डेथपर्यंतचा जो काही प्रॉफिट होतो तिला मिळणार. तर ती गेली 1 जुलैला, म्हणजे एप्रिल मे आणि जून 3 महिने आहे ती बिझनेसमध्ये. मग 3 महिन्यांचा तिला प्रॉफिट द्यायला लागणार. तर त्यांनी कसं मेथड काढली? आता हे अंदाज आहे त्यामुळे काही प्रॉब्लेममध्ये म्हणतील लास्ट 2 वर्षाचा ॲव्हरेज घेऊन काढा. आता इथं त्यांनी सांगितले की 2019-20 म्हणजे जे चालू वर्ष आहे, ज्या वर्षात कविता गेली आहे, वॉज एस्टिमेटेड ॲट 10,000. त्यांना असं वाटतं की अंदाज होईल 10,000 प्रॉफिट होईल 2019-20 मध्ये, म्हणजे त्याच्यातला तिला प्रॉफिट द्यायचं आहे. मग कसं काढणार आपण? वर्किंग नोट बनवायला लागला आपल्याला. वर्किंग नोट नंबर 2, कविताज शेअर ऑफ प्रॉफिट. मग प्रॉफिट फॉर 3 मंथ्स, 3 महिन्यांचा प्रॉफिट काढायला लागेल आपल्याला अगोदर. इथं त्यांनी ऑलरेडीच प्रॉफिट दिलं आपल्याला. 1 एप्रिल 19 टू 1 जुलै म्हणा किंवा 30 जून म्हणा, दोन्हींचा अर्थ एकच आहे. मग 10,000 12 महिन्यांचा प्रॉफिट आहे इंटू 3 किती झाले? 2,500 येते का बघा? 2,500 काढा ना. 12×96 बरोबर आहे. 2,500. 2,500 3 महिन्यांचा प्रॉफिट आहे. त्यातला तिचा शेअर किती आहे? 1/5. म्हणून कविताज शेअर ऑफ प्रॉफिट 2,500 डिवायडेड बाय 5 इंटू किती आहे? 2 1 1 आहे. 1/5 आहे ना त्याचा शेअर, म्हणजे इंटू 1 करा किंवा नका करू, एकच अर्थ होणार. किती रुपये प्रॉफिट आला तिचा? 500 रुपये. 500 रुपये तिचा प्रॉफिट आला. कसं काढला कळाला का प्रॉफिट? प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तसंच करतोय ना आपण. त्यांनी सांगितलं की ह्या वर्षी 10,000 अंदाजे प्रॉफिट होईल. मग आपण 10,000 पूर्ण वर्षाचा प्रॉफिट आहे. त्यातले कविता किती महिने बिझनेसमध्ये? 3 महिने. मग आपण काय केलं? 10,000 वर्षाचा प्रॉफिट आहे, त्याच्याहून 3 महिन्यांचा प्रॉफिट किती होईल ते काढलं होतं. 2,500 रुपये 3 महिन्यांचा प्रॉफिट झाला. ठीक आहे. मग आता 2,500 पूर्ण बिझनेसचा प्रॉफिट आहे, त्यातला कविताचा शेअर 1/5 आहे, म्हणजे डिवायडेड बाय 5 करायला लागेल त्याला. म्हणजे कविताचा शेअर आला 500. आता याचा इफेक्ट कुठं करतो आपण? कविता कॅपिटलमध्ये क्रेडिटला काय तिथं म्हणतो आपण? बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. $500. आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा याचा? ॲसेटला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. $500. ओके. आता पुढची ॲडजस्टमेंट आहे ती वेगळी बरं का. द अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर, त्या कविताचा वारसदार आहे ज्याला जे पैसे द्यायचे ते वॉज पेड बाय NEFT. इतक्या प्रॉब्लेममध्ये सांगत होते लोनला टाका, आता सांगितलं डायरेक्ट NEFTला टाका. NEFTने द्या त्याला, म्हणजे कुठे फेड होईल याचा? बँकेमध्ये. डेबिटला का क्रेडिटला? पैसे देणार का तुम्हाला मिळणार आहेत? द्यायचेच पैसे, म्हणजे बॅलन्स कमी होणार, क्रेडिटला फेड होणार. समजलं? म्हणजे आपण क्लोज करूया अकाउंट. आता हे झाले 3,800. 9 आणि 8 17,
2800 म्हणजे प्रॉफिट 1000 रुपये, बरोबर आहे का? अरे बोला ना, बोला पटपट, झोपताय काय? 3800 मोठी टोटल आहे, दोन्हीकडे लिहिणार 3800. कसं टॅली करतोय बघ रे. क्रेडिटची टोटल आली 3800 आणि डेबिटची आली 2800, म्हणजे मोठी कुठली? 3800. इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी, म्हणजे प्रॉफिट आलं 1000 रुपये. मग मोठी टोटल दोन्हीकडे दाखवायची आणि 1000 रुपये प्रॉफिट त्या तिघांमध्ये वाटायचा. मग कसं लिहिणार इथं? डेबिटला कमी तर डेबिटला लिहिणार. मग टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय रेशो आहे रे त्यांचा? 2:1 आहे ना. अनिता, सुनीता आहे ना अनिता नंतर, आणि कविता. 2:1 म्हणजे किती भाग करायचे 1000चे? 5. एक बाकी त्याचं येईल 200, म्हणजे हिला 400 रुपये, हिला 400 रुपये आणि हिला 200 रुपये. हा काय झाला ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरायचं नाही, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. अकाउंटचं नाव जरी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट असेल तरी याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिटच म्हणणार. याचा सेकंड इफेक्ट पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. $400, 200. चला पहिल्यांदा जी गेली आहे तिचं अकाउंट क्लोज करू. कविता गेली आहे ना. मग कविताचं बघा काय झालं, 21,700. आणि कविताच्या पैशाचं काय करायला लावले त्यांनी? NEFT देऊन टाकायला लावले ते. मग आपण इथं डायरेक्ट करणार टू बँक अकाउंट 21,700, बरोबर. मग बँकेच्या क्रेडिटला पण लिहिलं पाहिजे. एक मिनटं. यांनी कविताच एक्झिक्युटर लिहिले का? कविता एक्झिक्युटर लिहिले आणि तिकडे कविताच्या, ठीक आहे. म्हणजे इथं काय इथं काय केलंय त्यांनी? फक्त चेंज. आता कविता तर नाही जिवंत, म्हणून इथून बॅलन्स ते पाठवतील कविता एक्झिक्युटरला आणि बँकेच्या क्रेडिटला लिहितील बाय कविता एक्झिक्युटर. मी तुम्हाला जर्नल एंट्री करून दाखवतो म्हणजे समजेल. थांबा. यांनी काय केलं, इथून डायरेक्ट तुम्ही कविताला पैसे नाही देऊ शकत कारण कविता हयातच नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं, टू कविताज एक्झिक्युटर्स लोन, टू कविताज एक्झिक्युटर असं केलंय. टू कविताज एक्झिक्युटर्स अकाउंट. कविताच्या एक्झिक्युटरचं अकाउंट 21,700. आणि आता पैसे तुम्ही कुणाला देणार? एक्झिक्युटरला. म्हणजे बँकेच्या क्रेडिटला काय लिहिणार आपण? बाय कविताज एक्झिक्युटर. एवढंच सिंपल आहे. बाय कविताज एक्झिक्युटर. $21,700. समजलं का? बँकेच्या ट्रान्झॅक्शनमध्ये गोंधळू नका. पैसे येणार असतील तर बँकेला डेबिट होतं, पैसे जाणार असतील तर बँकेला क्रेडिट होणार. समजलं? मग आता राहिला प्रश्न यांच्या दोघींचं कॅपिटल क्लोज करायचं. 42,400, 42,400 टू बॅलन्स कॅरेट डाऊन. या दोघी तर आहेत बिझनेसमध्ये. इकडे पण तेवढंच होतंय काय? 42,400, 42,400. हा बॅलन्स कॅरेट डाऊन कुठं दाखवायचा? कुठं? काय म्हणायचं त्याला? पार्टनर्स कॅपिटल, बरोबर. अनिता आणि सुनीता, बरोबर ना? 42,400, 42,400 म्हणजे 84,800. ओके, चला एक अकाउंट क्लोज करायचं राहिले, बँक अकाउंट. अजून बँक अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे बघा? 33 आणि 8 41,200 आणि 29,700 म्हणजे 300 रुपये 30,000, 11,500. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. हा बॅलन्स कुठं दाखवणार? ॲसेटला. बँक 11,500. आता पटकन बघूया टॅली होतोय का. तुम्ही ॲसेट साईड करा, मी लायबिलिटी करतो पटकन. 8 आणि 3 11, 1,10,000, 1,16,000 आणि 9 8 17, 1,17,700.
50, 60, 80, 90, 1,00,000. 5 आणि 4 9, 9 5 14, 14 आणि 1 15, 1,15,000. 9 आणि 8 17, 17 आणि 5 22. चुकलं का काहीतरी? 50, 60, 80, 90, 1,00,000. 5 आणि 4 9, 9 आणि 5 14, 14 आणि 1 15, 15,000. आणि वरती किती येते? 9 आणि 8 17, 17 आणि 5 22, 22 आणि 5 27. बरोबर आहे. 1,17,700ला तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला. समजलं का? ह्याच्यात वेगळं काय होतं? फक्त ते इन्व्हेस्टमेंट सोल्डवालं वेगळा होतं एक ॲडजस्टमेंट. आणि पार्टनरचं जे फायनल पेमेंट आहे डिसीज पार्टनरचा तो त्याच्या एक्झिक्युटरला डायरेक्ट पेड करायचं होतं. ठीक आहे. यातले ॲडजस्टमेंट नंबर 3rd 4th आणि 8 नंबरची ॲडजस्टमेंट फक्त वेगळी आहे. तुमच्याकडे आता मार्किंग करायला हे नाही आहे. उद्या तुम्हाला नोट्स देईल त्यावेळेला मार्किंग करा. ठीक आहे.